त्या सगळ्यात आपण पुढे पुढे जाऊया. घर भाडं आणि विकासकांच्या मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये विरोधक हे चांगलेच आक्रमक झाले. सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन मंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधामध्ये आक्रमक झालेले दिसले. मंत्र्यांना समाधानकारक उत्तरं देता न आल्यामुळे प्रश्न राखूनही ठेवण्यात आलाय. 4 तारखेला तुमच्याकडे अहवाल आला. 4 तारखेपासून आजपर्यंत अधिवेशन चालू आहे. आपल्याला माहित आहे की अधिवेशनामध्ये तात्काळी विषय येऊ शकतात. तुम्हाला गुन्हे कोणावर दाखल केले तुमच्याकडे नावं नाही आहेत. अधिकारी कोण आहेत तुम्ही त्याच्यावर कारवाई करण्याचं काय बोलत नाहीये. त्याच्यामुळे आत्ता या क्षणी सभापती महोदय आम्हाला एफआयआर झाले तर नावं अजूनपर्यंत काय करत होते. कोणावर एफआयआर झालाय की आपला वेग एफआयआर करून सोडून दिलं परत कोण विचारणार नाही म्हणून. सभापती महोदय एफआयआर कोणावर दाखल झाला त्यांची नावं आणि विकासकांची नावं आत्ता जाहीर करा आणि खालच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून सीओ पर्यंत सरकारवर त्या ठिकाणी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश देणार आहात का. तुम्ही माहिती आले पाहतोय तपासतोय आमच्याकडे गृहनिर्माणकडे आलाय. अधिवेशन कशासाठी असतं सभापती महोदय. प्रश्न आल्यावर मग तुमच्याकडे अहवाल आला 4 दिवसापूर्वी. हा प्रश्न जर टाकला गेला नसता तर तो अहवाल तिथंच महसूल खात्याचा दडपला असता. म्हणजे प्रश्न टाकल्यावर अहवाल तुमच्याकडे मग 7-10 ते या सभापतीमध्ये मार्च पर्यंत अहवाल तिथं का थांबला होता. मग महसूल खात्यानं गृहनिर्माण खात्याला का पाठवला नाही त्या ठिकाणी. अधिकारी आणि विकासक म्हणजे तो बिल्डर यांच्याशिवाय हे होणार नाही. आणि हे सर्रास चाललंय. मुंबई पुणे महत्वाची शहरं आहेत तिथे तर असं सर्रास चाललंय. आणि म्हणून त्या अधिकाऱ्यांना जे जबाबदार अधिकारी आहेत ज्यांच्या सह्याने हे सगळं काम होतं त्यांच्यावर कारवाई करणार का अगदी मुख्य अधिकाऱ्यासहित. आता इथे मंत्री महोदय सांगतायत की प्रकल्प रद्द करण्याचा ठराव म्हणजे विकासक रद्द करण्याचा ठराव मान्य झालेला आहे आणि आता सांगतायत की भाडं देणार आहे. हे भाडं देणार कोण. भाडं देणार आहे भाडं तुम्ही सांगा. भाडं देणार आहे भाडं त्या लोकांना जे तुम्ही सांगताय की 8 लोकांचा फक्त भाड्याचा प्रश्न आहे. या लोकांना 6-6 महिने भाडं मिळत नाही. हे गरीब लोक आहेत मध्यमवर्गीय लोक आहेत. हे भाड्याने दुसरीकडे राहतात. 2 महिन्याचं भाडं ठकलं की त्या लोकांना घरातनं बाहेर काढायची नोटीस येते. असे लोक तडफडतायत तिकडे गेले कित्येक वर्ष आणि ह्या लोकांना अतिशय यांचं आयुष्याची मजाक झालेली आहे. आणि आम्ही नाही ओरडत आज सत्ताधारी पक्ष ओरडतोय. झारीत शुक्राचार्य कोण बसले त्यांचे डोळे फोडले पाहिजेत. पुढची ब्रेकिंग बातमी बघूयात. मंत्री उदय सामंत आणि प्रकाश आंबेडकर हे चिखलदऱ्यासाठी